नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात मुंबईतल्या बातमीनं, कारण मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार मराठी विरुद्ध अमराठी असा वाद घडताना दिसतोय। कधी नोकरी नाकारताना, कधी मोबाईल कंपनीच्या गॅलरीमध्ये, तर कधी दुकानात मराठी विरुद्ध अमराठी वाद रंगलाय। त्यानंतर आता घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वाद समोर आलाय आणि मराठी लोक घाणेरडे असतात, ते मच्छी मटण खातात असं म्हणत त्यांना वाईट टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला। आणि याची माहिती मिळताच स्थानिक मनसे पदाधिकारी त्या सोसायटीत पोहोचले आणि मराठी व्यक्तींवरचा अन्याय सहन करणार नाही असा थेट इशारा दिला। घाटकोपरमध्ये गुजरातींची दादागिरी। कायम मराठी माणसाला डावळलं गेलं आहे या सोसायटीमध्ये, अन्याय करत आलेत मराठी माणसावर। मराठी कुटुंबाचा इतका दुस्वास का? मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय, हे कशाला दिलेलं ते सांग मला। मनसे पदाधिकाऱ्यांनी दाखवला इंगा। मच्छी मटण हे लोक साखर अरे आम्ही शांत बसतोय, याचा अर्थ असं नाही। मुंबईत मराठी भाषिकांविषयी असलेला आकस पुन्हा एकदा समोर आला। ही घटना घाटकोपरच्या श्रीसंभव सोसायटीत घडली। या सोसायटीत राहत असलेल्या मराठी कुटुंबांना त्रास देणाऱ्यांना मनसेनं चांगलाच धडा शिकवलाय। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे, मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का। बोलता डोंगे बोलता। हाँ, कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए, आए क्या फिर? श्रीसंभव सोसायटीत एकूण 42 फ्लॅट्स असून इथे 4 मराठी कुटुंब वास्तव्याला आहेत। पण त्यांना मांसाहार करण्यावरनं इमारतीतल्या गुजराती कुटुंबांकडनं सतत त्रास दिला जातोय आणि हिणवलं जातंय। मराठी आदमी गंदा है, तू मच्छी मटण खाते हो असे टोमणे मारले जातात। इतकंच काय, पण या मुंबईत मराठी कुटुंबांना वाईट टाकण्यापर्यंतची मजल गेली आहे। कि टॉर्चर करते मला, तुम मराठी लोग गंदे है, मटन मच्छी खाने का नहीं, डॉगी पालने का नहीं, अगर मटन मच्छी खाना है तुमको तो घर बेच के जाओ। मराठी माणसाला ते फ्लॅट द्यायचा ना भाड्याने, मराठी माणसाला फ्लॅट विकत द्यायचं नाही, तर यांची मॅजॉरिटी बनलेली मॅजॉरिटी माझ्या अगेन्स्ट पोल उभा केलाय की रामरंग यांना मराठी कुटुंबाला परिवाराला कुठल्या कार्यक्रमात घ्यायचं नाही, फंक्शनमध्ये घ्यायचं नाही, आपण त्यांच्याशी बोलायचं नाही, ही अशी त्यांनी दहशत माजवली इथे। गुजराती रहिवाशांकडनं मिळणाऱ्या हीन वागणुकीच्या विरोधात त्या पीडित कुटुंबांनी मनसेकडे धाव घेतली। त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या खास शैलीत मुजोरी करणाऱ्यांना समज दिली। ह्या लोकांनी तक्रार केल्या काल मी आलो, त्या सगळ्यांना खाली बोलवलं। जो मेन आहे, जो मराठी लोकांना यांना त्रास देतो, तो तर गायब झाला, पळाला आणि फोनही उचलत नाही, तर चुकी आहे म्हणून पळाला ना। यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काय परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा। तुम्हाला वाटत असेल की फक्त मराठी माणसं 4 जण आहेत इथे आणि तुम्ही 100 आहात, पण त्या 4 साठी जेव्हा 4000 इथे उभे राहतील ना, तेव्हा बाहेर पडू पण शकत नाही आणि बाहेर जाऊ पण शकत नाही तुम्ही। अरे आम्ही शांत बसतोय, याचा अर्थ असं नाही। मनसे पदाधिकाऱ्यांच्या त्या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली आहे। विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते। त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे। तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये। आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथे आलेले आहेत। आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मीटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत या आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू। घाटकोपरमधल्या घटनेनंतर मनसे, सत्ताधारी आणि विरोधक सगळेच खडबडून जागे झाले। मी जो काय व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले की भूमिका आमची कायम आहे, जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। ना आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे। मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान
हाच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही. एवढीच आमची भूमिका आहे. गेल्याच महिन्यात RSSचे भैयाजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा ही मराठी नसून गुजराती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मोठा वादंग झाला. आता घाटकोपरमधल्याच या घटनेमुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अविनाश मानेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.